वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. बघा हे ऑक्टोबरमध्ये आमच्या इकडे पाऊस बघा, चेंबूरमध्ये हा पाऊस पडत आहे. आता हे ऑक्टोबर महिन्यामधला पाऊस काय कळत नाहीये. तुमच्याकडे पाऊस पडतोय का? पाऊस आहे का तुमच्याकडे? बघा. आणि हे बघा, हे झाडातून कसं पाणी पडत आहे आमच्या इकडे. हे बघा, हे झाडातून पाणी पडत आहे. असं कसं काय हो झाडातून पाणी पडते? हे बघा. हा ना, बघा ना. हे बघा, हे काय चमत्कार म्हणा की काय म्हणताय. आणि खाली इथे मंदिर आहे, हे बघा, शिवसाई मंदिर. आणि इकडे हे पाणी पडत आहे झाडातून. हा, तेच बघते मी, थांबा. हो हो, हे बघा, हे दिसतंय झाडातून पाणी पडत आहे. ये झाड़ से पानी क्यों आ रहा है अंदर? देखो गोपाल, ये झाड़ से पानी क्यों आ रहा है? देखो, ये झाड़ के अंदर से पानी आ रहा है. ये पत्ते का जितना होएगा ना, नहीं इतना पानी थोड़ी आएगा. इधर से आ रहा है. अच्छा, ये देखो. हाँ, आता है पानी. ये जादू हो गया ये तो. तरी असं वातावरण झालेलं आहे आमच्याकडे. पाऊस सुरू झालेला आहे आणि अजूनही भरपूर पाऊस येईल, कारण वातावरण अशा पद्धतीचं आहे. आणि हे ऑक्टोबर महिना आता जवळजवळ संपत आलेला आहे, परंतु तरीही पावसाची अशा प्रकारची अनपेक्षित त्याची भेट. आणि जो महाराष्ट्रामध्ये आता ओला दुष्काळ, ह्या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आणि शहरामध्ये सुद्धा, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा अशी पावसाची जी होत असणारी, अकस्मात होत असणारा अशा पद्धतीचा पाऊस, त्याच्यामुळे मुंबईकरांचे सुद्धा तसे हालच होत आहेत. तर अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि ही आमच्याकडे घराच्या बाहेरची झाडं आहेत आणि ह्या झाडामधून सुद्धा पाणी येत आहे, काहीच कळत नाही आहे. तर तुम्ही बाहेर निघताना काळजी घ्या, कारण बऱ्याच लोकांची मगाशी पाऊस आल्यामुळे धांदल उडाली. कोणी छत्री किंवा रेनकोट्स घेतले नव्हते. तरी तुम्ही जर बाहेर जाताय तर ह्या निसर्गाचा, वातावरणाचा काही भरोसा नाही आहे. तर तुम्ही छत्री, रेनकोट घेऊन बाहेर पडा आणि आपली काळजी घ्या आणि आपल्या फॅमिली